हे जे गद्दार तिकडे गेलेले आहेत त्या गद्दारांच्या पापाचा पाडा माझ्या खिशामध्ये आहे. हा जर का मी वाचला, गोरगरीब जनतेची जमीन बळकावणारा, दादागिरी गुंडगिरी करणारा, बरोबर आहे. सोयगाव तालुक्यात कित्येक गोरगरीब लोकांच्या जमिनी, मालमत्ता, प्लॉट गद्दार आणि त्याच्या परिवाराने बळकावलेत, बरोबर आहे. ही माहिती आहे, ही माझे आरोप नाही आहेत. त्याच्यानंतर सिल्लोड शहरातील सर्व शासकीय मालमत्ता नगर परिषद सिल्लोड यांच्या ताब्यात देऊन त्या बळकावण्याचा कट रचला, बरोबर आहे. सिल्लोड शहरातील व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानसमोर बेकायदेशीर भिंत टाकून त्यांच्या कोट्यावधींच्या मालमत्ता कवडीमोल केल्या, बरोबर आहे. स्वतःच्या संस्थेमार्फत मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी सिल्लोड येथील सर्वे नंबर 92 मध्ये कित्येक नागरिकांच्या प्लॉटवरती अनधिकृत ताबा करून बांधकाम सुरू केले, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे देशातील सैन्य दलातील एक सैनिक व निवृत्त मुस्लिम सैनिक यांच्या प्लॉटचा सुद्धा समावेश आहे, बरोबर आहे. पठाण परिवार यांच्या सर्वे नंबर 337 मधील जमिनीवर बेकायदेशीर ताबा मारून निवडणूक प्रचार कार्यालय सुरू केले, बरोबर आहे. हे सगळी यादी आहे माझ्याकडे, सगळी यादी आहे, सगळी यादी आहे. आता ह्या यादीचं करायचं काय? तुम्ही जर काही निवडून दिले तर मी इथल्या तमाम गोरगरिबांना मी वचन देतोय की आपलं सरकार आल्यानंतर या सगळ्याची चौकशी करून ज्यांच्या जमिनी बळकावल्या आहेत त्या मी परत करून दिल्याशिवाय राहणार नाही. कारण हे तर मी अर्धच वाचलंय, अजून अर्ध बाकी आहे, आणखीन काही कागद बाकी आहेत. आणि किती काळ सहन करणार, किती काळ मस्ती. एक तर गद्दार तिकडे एकत्र झाले. मिंदे एक मोठा गद्दार, 40 जण, म्हणजे आपण त्याला सगळं काही दिलेलं. यांना सुद्धा मंत्रिपद दिलं, त्यांना सुद्धा मंत्रिपद दिलं. पण मंत्रिपद देऊन सुद्धा यांची भूकच शमत नाही. सगळं हावरटासारखं हे खात सुटलेत. बरं, खाताना तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून त्या सत्तेचा दुरुपयोग करून जर तुम्ही गोरगरिबांना छळला असाल तर तुम्हाला सुद्धा कायद्यानुसार चौकशी करून तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, हे मी सिल्लोडकरांना सांगायला आलेलो आहे. उगाच काहीतरी करत जायचं. खरं म्हणजे गेल्या वेळेला मी प्रामाणिकपणाने कबूल करतो की माझी चूक झाली. मी त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. माझी चूक झाली. कारण आम्हाला असं वाटलं तर समोर लोक येतात, समोर आल्यानंतर काय मस्ती नाही दाखवू शकत. अगदी वाकलेले असतात, झुकलेले असतात. मी असं करेन, मी तसं करेन, मी तुमचे स्वप्न साकार करेन. माझं स्वप्न सोडून द्यावं. तुम्ही माझ्या गोरगरिबाची झोप उडवलेत आणि तुम्ही तुमच्या सगळ्या मालमत्ता एकदम भरपूर करून ठेवलेल्या आहेत. हे आता याच्या पुढे होता कामा नये. आणि तुम्ही जर का एकवटलात जसे आज दिसतायत, हे एकवटल्यानंतर कोणी किती मोठा असू दे, जेव्हा सर्वसामान्य माणसं एकवटतात ना, तेव्हा किती मोठा माणूस असला तरी तो कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही. हा या देशाचा इतिहास आहे. म्हणून मी मनापासून तळमळीने भाजपच्या लोकांना सुद्धा सांगतोय, कार्यकर्त्यांना सांगतोय की ही संधी सोडू नका. आता ही संधी सोडू नका. पुन्हा आपल्या या सिल्लोडमध्ये गुंडागर्दी, दहशतीचं राज्य तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना पाहिजे असेल, पण ते हवंय असं मला वाटत नाही. जो सच्चा भाजपचा कार्यकर्ता आहे तो नक्कीच या गुंडागर्दीच्या विरुद्ध नव्हे, ती गुंडागर्दी मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मला माहिती आहे. चला आपण सगळे एकत्र येऊन पहिल्यांदा ही गुंडागर्दी मोडून काढूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.